हरिओम. आज शुक्रवार 10 मे 2024 अक्षय तृतीया. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की देह मनाने व्हावे रामार्पण. भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना. चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता. देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार्य हे जाणून चित्ती एक भजावा रघुपती. हृदयी करता भगवंताचं ध्यान नामा विण उच्चार दुजा न जाण. त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कोणाचं अंतःकरण. असा नेम ज्याच्या पाशी राम तेथील रहिवासी. मी रामाचा रामा तू माझा हाच अखंड असावा हव्यास. ऐसे घ्यावे रामाला की जे जीव प्यार झाले मला. आता याहून तुझे न सांगणे काही. रामा विण जगू नाही. जे जे होणार ते होतच जाते. ते भगवंताच्या इच्छेने घडते. ऐसे आणणे मना याचे नाव उपासना. अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली. स्वार्थरहित रामसेवा याहून लाभ तुझा न जीवा. राम ठेवा मनी तो ध्यात जावा मानस पूजनी. वाचेने भगवंताचं नाव कायने भगवंताची सेवा. चित्ती भगवंताचं ध्यान आपण राहावे रामार्पण. याहून अन्य सेवा कोणतीही न जाण. उपासना असावी बळकट तेथे नसावी कशाची ओट. उपासनेचा असावा जोर ज्याने होईल मन स्थिर. आपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगती. जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे. मनी न सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर. करावे भगवंताचे चिंतन होईल स्वतःचं विस्मरण. सर्व आहे रामाधीन आपण निमित्ताला कारण. रामावर ठेवावे चित्त जैसे प्रपंच असावे वाटते वित्त. उपासनेचे नर त्याने राहावे खबरदार. आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा. सर्वांचं ऐकावं परी उपासनेपासून दूर न व्हावं. राम माझा देता घेता राम माझ्या भोवता. रामा विण जगी दुजे न ठेवावे आणि परते. एक सद्गुरू आज्ञाप्रमाण हीच रामसेवा जाण. थोर थोर ऋषीमुनी यती संत साधू यांनी एकच केले खास. रामा वाचून न राहू दिले जीवास. ठेवावा रामावर पूर्ण विश्वास. न करावे उपास तपास. उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सान्निध्य जाण. स्वार्थरहित सेवा तीच पावे देवादिदेवा. जे जे होते काही ते ते राम करतो पाही. हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास. जेथे परमात्म्याची सत्ता तेथे न चाले कोणाचे सर्वथा. म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये समाधान राखीत जावे. चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण. याहून अन्य सेवा कोणतीही न जाण. हरिओम हरिओम तत्सत हरिओम.